वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। आता विदुर आणि मैत्रेय ऋषी यांच्यामधला संवाद चालू आहे। परीक्षित राजा शुकाला सांगतायत, शुक परीक्षित राजांना सांगतायत की विदुर आणि मैत्रेयमधला आता संवाद पुढे चालू आहे। भागवत कथा ते ऐकतायत मैत्रेय ऋषींकडून। विदुर आता विदुरांनी विचारलंय की ऋषी महोदय, मला अशी शंका आहे की सृष्टीची निर्मिती कशी झाली। आता त्यांनी पण हाच प्रश्न विचारलाय जो परीक्षितांनी विचारलाय। त्यावेळेला आता मैत्रेय ऋषी आता सांगतायत की विष्णू प्रलय काळ झाला होता, सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि त्यावेळेला शेषशाही भगवान हे पाण्यामध्ये शेषावर पहुडलेले आहेत नारायण, आणि नारायणांच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेव उत्पन्न झाले। ब्रह्मदेवांनी पाहिलं, त्यांना कोणतेच लोक दिसत नाही आहेत आणि त्यांनी इकडे तिकडे पाहिलं चारी दिशांना, तर त्यांना 4 तोंड उत्पन्न झालेली आहेत ब्रह्मदेवांना। आणि त्यावेळेला त्यांना 2 अक्षरं ऐकू आली, त आणि प। आकाशाच्या ह्याच्यातून त्यांना अंतराळातून 2 अक्षर आली, तप कर तप कर। त्यावेळेला त्यांनी 100 वर्ष तप केलेलं आहे। 100 वर्ष चांगल्या तऱ्हेने योगाभ्यास झाल्यानंतर ब्रह्मदेवांना ज्ञान झालं। अगोदर शोधूनही जे आपल्याला अधिष्ठान सापडलं नव्हतं ते अशा प्रकारचं ज्ञान त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित झालं। त्यावेळेला विष्णू त्यांना म्हणालेत की ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची तू रचना करायची आहेस, पण तुला ती रचना करण्याची इच्छा असूनही तुझे चित्त मोहवश होत नाही। त्यामुळे तुला मी ही तप करायला सांगितलं। तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस। प्रजा उत्पत्तीच्या वेळीही तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते, म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करीत नाही। तू मला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित समजतोस। देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे, तरी तू मात्र मला जाणलेलं आहेस। अगोदर हे सर्व विश्व भगवंताच्या मायेने लीन होऊन ब्रह्मामध्ये स्थित होतं। त्यालाच भगवंतांनी अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट केलेली आहे। हे जग आत्ता जसं आहे तसं आधी पण होतं आणि यापुढेही ते तसंच राहणार आहे।
या जगाची उत्पत्ती आहे ती 9 प्रकारची सांगितली आहे. तसंच प्राकृत आणि वैकृत भेदाने एक 10वी सृष्टीसुद्धा निर्माण होते. आता ह्या कोणकोणत्या आहेत 10 सृष्टी त्या आता पुढे सांगतायत मैत्रेय ऋषी विदुरांना. प्रलयकाल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारांनी सृष्टीची निर्मिती होते. पहिली सृष्टी महत्त्वाची, भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच तिचं स्वरूप आहे. दुसरी सृष्टी आहे ती अहंकाराची, जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूत तसंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होते. तिसरी जी सृष्टी आहे ती भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहान भूतांना निर्माण करणारा तन्मात्र वर्ग राहतो. चौथी सृष्टी आहे ती इंद्रियांची आहे, ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी आहे ती सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेली इंद्रियांची अधिष्ठात्री देवतांची आहे. आणि या अधिष्ठात्री देवतांच्या ह्याच्यामध्ये मन या सृष्टीच्या अंतर्गत आहे. 6वी सृष्टी आहे ती अविद्येची आहे. यामध्ये तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह, महामोह अशा 5 गाठी आहेत. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. या 6 सृष्टी आहेत त्या प्राकृत आहेत. आता वैकृत सृष्टीचं तू वर्णन ऐक असं म्हणतायत मैत्रेय ऋषी. भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांची ही सगळी लीला आहे. 7वी म्हणजे प्रमुख वैकृत सृष्टी कोणती तर ती 6 प्रकारच्या वृक्षांची आहे. वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, विरुध आणि द्रुम जे खालून वर वाढणार आहेत अशी जी आहेत वृक्ष त्यांना वैकृत सृष्टी असं संबोधलं गेलेलं आहे. ज्ञानशक्ती प्रगट झालेली यांची नसते. यांच्यामध्ये काय असतं तर साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नाही, केवळ स्पर्शाचा अनुभव त्यांना आतमध्ये येतो. पण प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो या सृष्टीमध्ये. आता 8वी सृष्टी कोणाची तर 8वी सृष्टी ही पशुपक्ष्यांची आहे. ही 28 प्रकारची मानली गेलेली आहे. यांना काळाचं फक्त ज्ञान असतं आणि यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून त्यांना वस्तूंचं ज्ञान होतं. वास हुंगला की त्यांना कळतं की पदार्थ खाण्याचा आहे का नाही, असं हे पशुपक्ष्यांना दिलेलं ज्ञान आहे. पण यांना विचार करण्याची काही शक्ती नाही. आता या पशुयोनीमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, हरिण, मेंढा, उंट हे 2 खुरांचे पशुपण आणि 2 खुरांचे पशुपण आहेत. त्यात गाढव, घोडा, खेचर, पांढरं हरिण, चित्ता, वनगाय हे 1 खूर असलेले आणि 5 नखे असलेले ही सुद्धा पशु त्याच्यामध्ये येतात. आणखी कोणते येतात तर कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळींदर, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर. अजून काय कोणते कोणते येतात पक्षी तर बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड असे उडणारे जे पक्षी आहेत ते सुद्धा या विकृत सृष्टीमध्ये सामावलेले आहेत. आता 9वी सृष्टी कोणती आहे तर ती एकाच प्रकारची आहे, ज्यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असतो. म्हणजे आपण जेवलेलं अन्न हे तोंडातून खाली गुदद्वाराकडे येतं, म्हणून हा सृष्टीचा प्रवाह काय आहे वरून खाली आहे. झाडाची वाढ खालून वर होते. मनुष्य रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप विषयामध्ये सुख मानणारी आहेत. आता पुढे त्यांनी सांगितलंय देवसर्ग आणि वैकृतिक सृष्टी ही सुद्धा
सृष्टीचाच एक भाग आहे. आणि महत्त्वादी वैकारिक ज्या गोष्टी आहेत त्या देवसर्गामध्ये आहे आणि त्यांची गणना प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. आणि या व्यतिरिक्त जी सृष्टी आहे ते सनत सनातन सनत कुमार इत्यादी जे ऋषी ब्रह्मादेवांनी जे जन्माला सुरुवातीला जे ऋषी जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांना कौमार सर्ग असं संबोधलं गेलेलं आहे. प्राकृत आणि वैकृत असे दोन मुख्य प्रकार आहेत. आणि या व्यतिरिक्त देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच, किन्नर, किमपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी जी आहे ती 8 प्रकारची देवसृष्टी आहे. ही सगळी देवसृष्टी आहे. देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, चारण, विद्याधर ही सगळी जी आहे ही देवसृष्टी आहे. याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी आहे. आता यापुढे वंश आणि मन्वंतर यांची माहिती ते ब्रह्मदेवांबद्दल पुढची माहिती काय सांगितली या प्रकारे पुढे वंश आणि मन्वंतर याची माहिती मी तुला सांगतो. ब्रह्मदेवांच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतः जगताच्या रूपाने आपली रचना नारायण करत असतात. आता त्यावर त्यांनी काल मन्वंतर म्हणजे काय आणि वंश कसे पुढे आलेत हे त्यांनी माहिती दिली आहे. जो काल प्रपंचाच्या परमाणूसारखा सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे. आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो तो परम महान असा कालच आहे. कालाच्या साक्षीनेच सर्व काही घटना घडत असतात. 2 परमाणूंचा एक अणू होतो आणि 3 अणू मिळून एक त्रसर रेणू होतो जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. असे 3 त्रसर रेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात आणि त्याच्या 100 पट काळाला वेध असं म्हणतात. आणि ह्या 3 वेधांचा एक लव होतो, 3 लवांचा एक निमिष होतो आणि 3 निमिषांचा एक क्षण होतो, 5 क्षणांची एक काष्ठा होते आणि 15 काष्ठांचा एक लघु होतो आणि 15 लघूंना एक नाडिका असं म्हणतात आणि 2 नाडिकांचा एक मुहूर्त होतो आणि 6 किंवा 7 नाडिकांचा एक प्रहर होतो. यालाच याम असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता याम म्हणजे काय तर मनुष्याचा जो दिवस असतो त्या दिवसाचा किंवा रात्रीचा 4था भाग म्हणजे याम. आता आपल्याला नाडिका कशी ओळखायची आहे तर एक शेरभर पाणी मावेल आणि 4 मासं सोन्याची 4 बोटे लांबीची सळी बनवून भांडं तयार केलं आणि त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडलं आणि ते भांडं पाण्यात सोडलं. जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांड्यामध्ये भरलं जाईल तेवढ्या वेळाला एक नाडिका म्हटलेलं आहे. पुढे मैत्रेय ऋषी सांगतायत, विदुरा, अरे मनुष्याचा 4 प्रहरांचा दिवस आणि 4 प्रहरांची रात्र आणि 15 दिवसांचा एक पंधरवडा होतो. प्रत्येक पंधरवड्याला पहिल्या पंधरवड्याला शुक्ल आणि दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण असे 2 प्रकार मानले जातात. आणि या 2 पक्षांचा मिळून एक महिना होतो. आणि हा मनुष्याचा जेव्हा 1 महिना होतो त्यावेळेला पितरांचा 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण होते. आता 2 महिन्यांचा एक ऋतू आणि 6 महिन्याचं एक आयन असतं. मनुष्याचं काय असतं 2-2 महिन्यांनी ऋतू बदलतात. आपल्याला माहिती 6 ऋतू आहेत. त्यामुळे 12 महिन्यांमध्ये 6 ऋतू होऊन जातात. शरद, वसंत, हेमंत, शिशिर, ग्रीष्म, अशा प्रकारे 6 ऋतू आहेत.
ते 2-2 महिन्यांचा एक ऋतू आणि 6 महिन्यांचं एक आयन. आयन कोणतं? तर दक्षिणायन आणि उत्तरायण. सध्या आता दक्षिणायन चालू आहे. आता ही 2 आयनं मिळून देवतांची एक दिवस आणि एक रात्र होते. म्हणजे मनुष्य लोकात 12 महिन्यांचं वर्ष असं म्हणतात. त्यावेळेला देवतांची एक दिवस आणि एक रात्र होते. आणि जेव्हा मनुष्याची अशी 100 वर्ष हे माणसाचं आयुष्य मानलं गेलेलं आहे. म्हणजे जे आपलं 1 वर्ष 12 महिन्यांचं 1 वर्ष पूर्ण होतं, अशी 100 वर्ष हे जास्तीत जास्त आयुष्य मनुष्याला दिलेलं आहे. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्र आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठात्रा कोण आहे? अर्थातच भगवान सूर्य. हा परमाणूपासून संवत्सरापर्यंतच्या काळात 12 राशीमध्ये संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा घालत असतो. अशा प्रकारे पृथ्वीवर महिन्याच्या भेदाने, नक्षत्रासंबंधी महिन्याच्या भेदाने या वर्षातून संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर अशा प्रकारे काळ पुढे सरकत असतो. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युग पृथ्वीवर होतात. संध्या आणि संध्यांशांच्या सह देवांच्या 12,000 वर्षापर्यंत ती राहतात. सत्यादी 4 युगांची क्रमाने 4, 3, 2 आणि 1000 दिव्य वर्ष असतात. प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्ष असतात त्याच्या दुप्पट 100 वर्ष त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात. पुढे ते म्हणतात की त्रैलोक्याच्या बाहेर महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत तिथे 1000 चतुर्युगांचा एक दिवस असतो. म्हणजे ब्रह्मदेवा आपली 4 युग संपल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढीच त्याची मोठी रात्र असते. त्या रात्री जगतकर्ता ब्रह्मदेव हा शयन करत असतो. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पांचा प्रारंभ, नवीन कल्प तयार सुरू होतो. मग ज्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत चालू असतो. एक कल्प झालं, ब्रह्मदेव जागा झाला की नवीन कल्प सुरू होतो. एका कल्पामध्ये 14 मनू होतात आणि प्रत्येक मनू 71 चतुर्युगांपेक्षा थोड्या अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवत असतो. प्रत्येक कल्पात वेगवेगळे मनू होतात. आता आपल्याकडे कसं काय चाललंय? श्वेतवाराह कल्पे, वैवस्वत मनवंतरे. वैवस्वत म्हणजे हे 7वं मनवंतर आहे. अजून 7 मनवंतर व्हायचेत. आपण म्हणतो की आता प्रलय होणार आहे. अजून खूप अवकाश आहे त्याला. अजून 7 मनवंतर व्हायची आहेत. या अजून किती काळ जाणार आहे, किती सहस्त्र वर्ष अजून लोटली जायची आहेत. प्रत्येक मनू 71 चतुर्युगापेक्षा थोडा अधिक काळपर्यंत आपला अधिकार चालवतो आणि प्रत्येक मनवंतरामध्ये निरनिराळे मनुवंशातले राजे, सप्तर्षी हे बदलत जातात. 7 ऋषीसुद्धा प्रत्येक कल्पामध्ये बदलत जातात. देवगण बदलतात, इंद्र बदलतात, गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबर उत्पन्न होतात दर वेळेला. ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे आणि यामध्येच तिन्ही लोकांची रचना होते आणि आपापल्या कर्मानुसार पशु, पक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलय रात्र होते तेव्हा भुव आणि स्वाहा गायत्री मंत्रातली आहे. भूरलोक, भुवरलोक आणि स्वरलोक असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये लीन होतात, लयाला जातात आणि त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात आणि म्हणून त्या तापाने व्याकुळ होऊन भृगु आदी ऋषी महरलोकातून जनलोकात जातात. इतक्यात प्रलया काळाच्या प्रचंड तुफानामुळे 7ही समुद्र उच्चंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी संपूर्ण त्रैलोक्य पाण्यामध्ये बुडवलं जातं. त्यावेळी त्या जलामध्ये शेषशाही भगवान योग निद्रेने डोळे झाकून पुन्हा शयन करतात.
तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. अशा प्रकारे कालाच्या गतीने 1,000 चतुर्युगांच्या रूपाने होणाऱ्या दिवस आणि रात्रीमुळे ब्रह्मदेवांच्या 100 वर्षाच्या आयुष्याची समाप्ती होते. ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असं म्हणतात. आत्तापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून आता सध्या दुसरा परार्ध चालू आहे. पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता आणि त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. विद्वान लोक त्याला म्हणतात शब्द ब्रह्म. त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता त्याला पद्मकल्प म्हणतात. यामध्ये भगवंतांच्या नाभी सरोवरातून सर्व लोकमय कमळ प्रगट झालं होतं. आत्ता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे. हा वाराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे. यात भगवंतांनी वराह रूप धारण केलेलं आहे. या 2 परार्धांचा कालावधी अव्यक्त, अनंत, अनादी आणि श्रीहरींचा 1 निमेष मानला जातो. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 8 प्रकृतींसह 10 इंद्रिय, मन आणि पंचमहाभूत असा 16 विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांड कोश आतून 50 कोटी योजने विस्तार असलेला आहे. बाहेर 4 बाजूनी याला उत्तरोत्तर 10-10 पट अशी 7 आवरणं आहेत आणि त्या सर्वांसहित हा ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो, ज्याच्यामध्ये कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत, तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण म्हणजेच अक्षर ब्रह्म असं म्हटलं जातं. आणि हाच तो पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवान याचं श्रेष्ठ स्वरूप आहे. बोला श्री भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता पुढे मैत्रेय ऋषी विदुराला सांगतायत की विदुरा, अशा रीतीने हे तुला ब्रह्मदेवानीची सृष्टीची रचना कशी झाली ही तुला सांगितली. आता पुढे विश्वाची रचना करण्यासाठी भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे. आता पहिल्यांदा काय केलं ब्रह्मदेवानी, तर तम, मोह, महामोह, तामिस्त्र आणि अंधतामिस्त्र या 5 अज्ञानाच्या वृत्ती निर्माण केल्या. आणि ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून भगवंताला काही संतोष झाला नाही. मग त्यावेळेला ब्रह्मदेवानी भगवंतांचं ध्यान केलं आणि आपलं मन अतिशय शुद्ध, सात्विक, पवित्र केलं आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली. आणि मनापासून मग पुढे ब्रह्मदेवानी सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 निवृत्तीपरायण आणि ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं, हे पुत्रांनो, आता प्रजा उत्पन्न करण्याचं कार्य तुम्ही करा. पण हे 2 कोण होते, तर ते निवृत्तीपरायण होते. ते म्हणले, आम्ही आजन्म ब्रह्मचर्य पाळणार, आम्ही काही सृष्टीचं कार्य करणार नाही, आम्हाला फक्त भगवंताचं चिंतन करायचं आहे आणि आम्हाला कुठली प्रजा उत्पन्न करण्याची आमची इच्छा नाही. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4घांनी अशा प्रकारे सृष्टी करण्यास नकार दिला, प्रजा उत्पन्न करण्यास नकार दिला. त्यावेळेला ब्रह्मदेवांना अतिशय क्रोध आला. त्यांनी तो क्रोध आवरण्याचा अत्यंत प्रयत्न केला आणि तो क्रोध त्यांच्या 2 भुवयांच्या, ब्रह्मदेवांच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपामध्ये तो प्रगट झाला. देवतांचे पूर्वज भगवान भव रडत रडत म्हणू लागले, जगतपिता विधाता, माझे नावे आणि राहण्याची ठिकाण सांगा. म्हणजे तो जो रुद्र आला, बाळ जन्माला आलं,
तो रोदन करीत आला, रुदन करीत आला म्हणून त्याला रुद्र असं नाव पडलं. कमलनयनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने त्याला म्हणाले, रडू नकोस, मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो. तुझे नाव, तू दुःखी बालकाप्रमाणे स्फुंदून स्फुंदून रडू लागलास म्हणून तुला रुद्र नावाने संबोधतील. तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थानं उत्पन्न केलेली आहेत. तुझी नावं काय काय असतील तर मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव, धृतव्रत अशी तुझी नावं असतील. आणि तुझ्या पत्न्यांची नावं ही असतील म्हणले, धी, वृत्ती, उशना, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा अशा 11 रुद्राणी तुझ्या पत्न्या असतील. आता तू तुझ्या या पत्नी बरोबर या तुझ्या या 11 स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारा प्रजा उत्पन्न कर. तू प्रजापती आहेस असं त्याला सांगितलं. ब्रह्मदेवांची अशी आज्ञा घेऊन त्या नीललोहिताने बर म्हणून तो प्रजा निर्माण करू लागला. रुद्राचे असंख्य समुदाय सर्व जगाचं भक्षण करतायत असं पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटू लागली. ते म्हणाले, अरे रुद्रा, अरे सूरश्रेष्ठा, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांनाच भस्म करू पाहतीये. अशी काही प्रजा निर्माण करू नकोस. तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर आणि नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. जेव्हा ब्रह्मदेवानी अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने बरं, फार चांगलं झालं असं म्हणून त्यांची आज्ञा शिरसावंद मानली आणि त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. आता भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवानी उत्पत्तीसाठी संकल्प केला. संकल्प केल्यानंतर त्यांना पुढे 10 पुत्र झालेत. ते 10 पुत्र कोण होते बरं? तर ते सर्व ऋषी मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद. आता यांची निर्मिती ब्रह्मदेवाने कशी केली बरं? तर ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारद झालेत, अंगठ्यापासून दक्ष जन्माला आलेत, प्राणापासून वशिष्ठ ऋषी आलेत, त्वचेपासून भृगु ऋषी आलेत, हातापासून क्रतू ऋषी, नाभीपासून पुलह, कानापासून पुलस्त्य, मुखापासून अंगिरा आणि डोळ्यापासून अत्री ऋषी, मनापासून मरीची ऋषी. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला आणि त्याच्याच पासून स्वतः नारायण भगवान अवतीर्ण झाले. त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला आणि त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यूसुद्धा उत्पन्न झाला. अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या शरीरातून 10 प्रकारचे पुरुष निर्माण झालेले आहेत. तसेच ब्रह्मदेवांच्या हृदयापासून कामभावना, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निऋती हे उत्पन्न झालेले आहेत. सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झालेत. अशा प्रकारे सर्व जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झालं. आता ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती आपण पाहिलं मगाशी की सरस्वती ही त्यांच्या वाणीपासून जन्माला आली आहे. ती अतिशय कोमल आणि सुंदर होती. स्वतः ब्रह्मदेवांनाच तिचा मोह झाला होता.
त्यावेळेला ब्रह्मदेवांच्या मनात आलेला हा अधर्मी विचार पाहून त्यांचे पुत्र मरीची आणि आधी जे काही ऋषी होते, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, अत्री, या सगळ्यांनी त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांना समजावलं, आपण समर्थ असतात, आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकत नाही. कन्यागमनासारखे भयंकर पाप करण्याचा आपण संकल्प करीत आहात. आपल्याला हे कृत्य शोभत नाही, असं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाला. पुढे त्यांच्या ब्रह्मदेवांची 4 मुखापासून त्यांना 4 मुख तयार झाली होती. त्या 4 मुखापासून त्यांनी 4 विद्या निर्माण केल्या आहेत आणि त्यांच्या हृदय आकाशातून ओंकार प्रगट झाला आहे. आता हळूहळू एक एक शब्दाची निर्मिती सुद्धा ब्रह्मदेवांपासून झालेली आहे. रोमांपासून उष्णिक, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप, स्नायूपासून अनुष्टुप, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती, प्राणांपासून बृहती असे वेगवेगळे छंद ब्रह्मदेवाच्या शरीरांपासून निर्माण झाले. आणि पुढे स्पर्शवर्ण आणि स्वरवर्ण हे पण त्यांच्या देहापासून निर्माण झालेत. त्यांच्या इंद्रियांना उष्मवर्ण, उष्मवर्णातून कोणती अक्षरे निर्माण झाली तर श, श, स, ह, आणि शक्तीला अंतस्थ असे य, र, ल आणि व हे शब्द तयार झाले. त्यांच्या क्रीडांपासून 7 स्वर निर्माण झालेत. निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, दैवत आणि पंचम. म्हणजे आपण म्हणतो ना सा रे ग म प ध नि सा, हे 7 स्वर त्यांच्या क्रीडांपासून निर्माण झालेले आहेत. ब्रह्मदेव हे शब्द ब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त असं त्यांचं रूप आहे. ब्रह्मदेवांना जेव्हा सरस्वतीचा मोह झाला आणि त्यांना ऋषींनी समजावून सांगितलं, त्यावेळेला आजूबाजूला धुकं झालं आणि मग त्या धुक्यामध्ये त्यांनी त्यांचं कामासक्त शरीर विसर्जित केलं आणि दुसरं शरीर निर्माण केलं आणि आता विश्वाचा विस्तार करूया असा त्यांनी विचार केला. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की मी सतत प्रजेची वृद्धी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय आणि दैव काहीतरी विघ्न आणतंय. का बरं असं होतंय, असं काय अडचण काय येतेय, असा ते विचार करत असतानाच त्यांच्या शरीराचे अचानक 2 भाग झाले, विभक्त झाले आणि त्या 2 रूपातून एक स्त्री आणि एक पुरुष असे निर्माण झालेत. त्या पुरुषाचं नाव होतं मनु. तो सार्वभौम सम्राट स्वायुंभव मनु झाला आणि स्त्री जी होती ती महाराणी शतरूपा नावाने, तिला शतरूपा असं नाव दिलं. आणि तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनु आणि शतरूपापासून 5 संतान उत्पन्न झाली. त्यामध्ये 2 मुलं झाली. प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र मनु आणि शतरूपापासून झाले आणि त्यांना 3 कन्या झालेल्या आहेत, आकुती, देवहूती आणि प्रसूती. मनु आणि शतरूपाच्या 3 मुली आहेत, आकुती, देवहूती आणि प्रसूती. मनूंनी काय केलं, आकुतीचा विवाह रुची नावाच्या ऋषींशी केला. देवहूती कर्दम ऋषींना दिली आणि प्रसूती जी होती ती दक्षाला दिलेली आहे. आणि मग पुढे यांच्या संततीने सर्व जग भरून गेलेलं आहे. आता आपण पाहिलं की मनु आणि शतरूपा हे ब्रह्मदेवांपासून निर्माण झालेली आहेत शरीरातून आणि त्यांनी प्रजा निर्माण करायचं कार्य घेतलं हातात. त्यावेळेला मनु म्हणालेत की आम्ही प्रजा निर्माण करू, पण आमच्या एवढ्या मोठ्या प्रजेला राहण्याचं ठिकाण कुठे आहे, आम्ही राहणार कुठे, आम्ही जिथे निवास करणार होतो ती पृथ्वी तर प्रलयामध्ये आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि ती बुडालेली आहे खाली, आमची प्रजा वाढत गेली तर राहणार कुठे. त्यावेळेला
तुम्ही आधी पृथ्वी देवीच्या उद्धाराचा प्रयत्न करा, असं मनू म्हणालेले आहेत ब्रह्मदेवाला. अशा प्रकारे पृथ्वी अथांग पाण्यात बुडालेले पाहून ब्रह्मदेव पण विचारात पडलेले आहेत की आता हिला मी बाहेर कशी काढू. ज्यावेळी मी सृष्टीची रचना करीत होतो त्यावेळेला पाण्यात बुडालेल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली आणि सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्ती तर झाली, पण आता सृष्टीला पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी आपण काय करावं असा विचार करत असतानाच तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून, ब्रह्मदेवांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. बोला वराह भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता पुढे आणखीन आश्चर्याची गोष्ट अशी घडली की आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेव त्याच्याकडे बघता बघता तो इतका मोठा झाला आणि क्षणात तो हत्ती एवढा झाला. आणि आता ह्या सगळ्या त्या वराहाला बघून सगळे मरीची आदी मुनिजन, सनकादिक, स्वयंभू मनू, ब्रह्मदेव सगळेजण तर्क करू लागले, अरे कोण असेल हा, कोण असेल असा हा, आणि हा प्राणी एवढा दिव्य कसा, एवढं आश्चर्य त्यांना वाटलं. आणि त्याने एक मोठी गर्जना केली. त्याची गर्जना ऐकल्यावर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्याची स्तुती करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हत्तीसारखं मोठं रूप घेतलेल्या वराह हे यज्ञमूर्ती भगवान आहेत हे सगळ्यांनी ओळखलं. आणि त्या यज्ञमूर्ती भगवानांनी क्षणामध्ये धाडकन प्रलयाच्या पाण्यामध्ये उडी घेतली आणि बाणासारख्या तीक्ष्ण खुरांनी पाणी कापत कापत ते जलाशयाच्या खाली रसातळाला पोचायचा प्रयत्न करू लागले. रसातळात ते सर्व जीवांचं आश्रयस्थान असलेली पृथ्वी त्यांनी पाहिली आणि त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतःच आपल्या पोटामध्ये समावून घेतलं होतं. आणि मग अशा त्या पृथ्वीला वराह भगवानांनी आपल्या दाढेवर घेतलं आणि ते पाण्यातून वर निघालेले आहेत. त्या अतिशय शोभिवंत दिसत आहेत. पाण्यातून बाहेर येताना त्यांना महापराक्रमी हिरण्यक्ष नावाचा असुर तेथे आला आणि त्यांनी त्यांच्या दातांवर गदा घेऊन आक्रमण करायला सुरुवात केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. त्यावेळी त्याचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी सुदर्शन चक्रासारखं धारधार यांनी त्या हिरण्याक्षचा भगवान वराह यांनी वध केलाय. जसं सिंह हत्तीला मारतो त्यावेळी त्याच्या रक्ताने त्याचं तोंड आणि कानशील माखळ्यासारखं दिसतं, त्याप्रमाणे वराह भगवानांचं तोंड अतिशय लाल लाल झालं. हत्ती जसा लाल मातीत टक्कर देऊन आल्यावर दिसतो तसे वराह भगवान दिसायला लागले आणि नीलवर्ण वराह भगवान आता लाल दिसायला लागलेत आणि ते पाण्यातून दाढेवर आपल्या पृथ्वीला घेऊन बाहेर आलेले आहेत. बोला वराह भगवान की जय. वराह भगवानांना पाहून ब्रह्मदेव आदींनी आता ओळखले की आता हे भगवंतच आहेत. सगळीकडून त्यांना पुष्पवृष्टी झालेली आहे आणि अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला त्यांनी पाण्यावर ठेवून ते विश्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावलेले आहेत. अशा प्रकारे भगवंतांचं हे वराह अवताराचं लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे आणि त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचं पाप ताप नाहीसं करते. आणि जो ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा ऐकवतो त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात. थोडा वेळ आपण इथे जप करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे वराह भगवानांचा अवतार इथे संपन्न झालेला आहे. आता यापुढे अजून विदुर आणि मैत्रेयी यांचा संवाद चालूच आहे. हा संवाद शुकमुनी परीक्षिताला सांगतायत. आता यापुढे कश्यप ऋषींची कथा आपल्याला येणार आहे, ती आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.